वेगधारण न वेगान्न धारेत ह्या अध्यायामध्ये विविध वेगांच्या बाबतीमध्ये वेगधारण केल्यानंतर कोणते कोणते आजार होतात त्याचं एक विस्तृत वर्णन त्यांनी करून ठेवलं. आता एक सामान्य प्रश्न तुझा असा आहे की आजार केव्हा होतो, लाईक पहिल्याच दिवशी होतो का कोण्या दिवशी होतो. शेवटी काय असतं की वैगुण्य, षटक्रिया काल आणि प्रकृती हा विषय जर आपण लक्षात घेतला तर तुमची इम्युनिटी कमी झाल्यानंतर किंवा ताकद कमी झाल्यानंतर आजार उद्भवतो. दिनचर्येचा हा भाग किंवा लाईफस्टाईल रिलेटेड पार्ट आहे की अपान वायूचं आपण जर समजा अवरोध केला लाजेच्या कारणानं किंवा इतर गोष्टींच्या कारणानं, जर का आपण अपानाशी संबंधित हे केला तर त्याचे इम्पॅक्ट जे होतात म्हणजे सर्दी होण्यापर्यंत सगळंच हे पहिल्या दिवशी नाही घडत प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. बट इट इज जस्ट लाईक अ स्लो पॉयझन की गॅसेस पास न होऊ देणं काय काय करू शकतं तर उदरादमान करू शकतं, बरोबर की नाही, डोकेदुखी करू शकतं किंवा बहुतांश गोष्टी अग्निमांद्यापासून ते सगळं काही करू शकतं. तर तो विषय तुमच्या अग्नीच्या बलावरती, धातूच्या बलावरती अवलंबून असतो. त्यामुळं दिलेली प्रत्येक गोष्ट, मग मूत्राचा वेगधारण असेल, शिंकेचा वेगधारण असेल, त्या स्रोतसाच्या ताकदीनुसार ठरतं की तो आजार कधी प्रोड्यूस करणार किंवा कधी तयार करणार, बरोबर की नाही. त्यामुळं पहिल्याच दिवशी नाही घडत. पण ही गोष्ट जर आपण पाहिली, म्हणजे मी आता मोस्टली पाहतोय लोकांच्या बाबतीमध्ये वयवर्ष 40 नंतर जो काही विषय आहे म्हणजे पोट सुटणे किंवा ओबेसिटी किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये सियाटिका रिलेटेड पेन किंवा पेल्विक ऑर्गन रिलेटेड व्हाईट डिस्चार्ज आणि इतर सगळ्या गोष्टी, या सगळ्यांमध्ये आपानाचा अवरोध होणे, वातानुलोमन होणे हे एक सगळ्यात मोठं कारण आहे. ज्याच्यामध्ये वयवर्ष 40 नंतर ॲनल स्ट्रिक्चर म्हणजे गुदभागाचा संकोच होणे, कारण तुम्ही 40 वर्ष त्या अवयवाला वापरताय, प्रत्येक वेळी आवाज काढताना, ट्रॅव्हल करताना किंवा बल प्रोड्यूस करताना प्रत्येक वेळी त्याला वापरताय, तर ते किती दिवस टिकणार. त्यामुळे शेवटी काय होतं, ॲनल स्ट्रिक्चर होतं, ती जागा कोरडी पडते आणि त्याचा जो इम्पॅक्ट होतो तो म्हणजे वातानुलोमन ह्या शब्दावरती होतो आणि अनुलोमन न झाल्या कारणानं अग्निमांद्य होतं आणि अग्निमांद्यामधून रोगाः सर्वेपि मंदाग्नो, सगळेच आजार होतात. त्यातल्या त्यात गुल्म असेल, अर्श असेल किंवा हृदरोग असेल, रसधातूशी संबंधित आजार सगळ्यात जास्त पाहायला मिळतात. त्यामुळं या सगळ्याच वेगांच्या बाबतीमध्ये आपण कॉन्शियस असायला पाहिजे. म्हणजे सहज की लोक शिंक देता देता सुद्धा सॉरी म्हणतात. कशासाठी, म्हणजे तुम्हाला ही गिल्टी फिलिंग काय येते की शिंक देताना सॉरी म्हणावं लागतं. एक नैसर्गिक वेग आहे. म्हणजे मोठी मोठी पापं करताना सॉरी म्हणत नाहीत लोक, पण शिंकताना, खोकलताना नाही का नाही सॉरी म्हणतात. म्हणजे हा जो विषय आहे की सॉरी म्हणावं लागतं म्हणून पण शिंकत नाहीत काही लोक, आणि त्यामुळे शिंक दाबून धरल्या कारणानं काय काय घडतं तुम्हाला माहिती आहे. म्हणजे शिरशुलापासून ते हृदरोगापर्यंत सगळं काही आहे. इन शॉर्ट, हे स्लो पॉयझन टाळण्यासाठी आपण कुठलेही वेग धारण करू नयेत. मॉडर्न सायन्समध्ये किंवा शहरीकरणामध्ये आपण पाहतो की मोशनला जायला जागाच नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं घडतं. स्पेशली महिला वर्गांच्या बाबतीमध्ये तो अन्याय घडतो. पूर्वीचं जीवन जे होतं ते अगदी सहज होतं, म्हणजे जेव्हा ते खेडेगावचं होतं. म्हणजे धुणे, भांडे, मलप्रवृत्तीला जाणे, मूत्रप्रवृत्तीला बसणे, म्हणजे मातीत सहज ते मिसळून जायचं. पण आपण पाहतो की आत्ता एक कागदाचा तुकडा जरी पडला ना तरी तुम्ही तक्रार करता, किती कचरा इकडे आहे ना. म्हणजे ते
सहज जे जीवन होतं ते आपण नष्ट केलं आहे ह्या शहरीकरणामध्ये. आणि दॅट्स वाय आता तुम्हाला त्या वेगांना धारेचे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मूत्रवेग धारणांनी प्रोस्टेटसारखे आजार आहेत, किंवा आपानाचं प्रवर्तन करण्यासाठी किंवा आपानाशी संबंधित कार्याचं प्रवर्तन करण्यासाठी त्या पोझिशनमध्ये बसणं गरजेचं आहे, ज्याला उकड म्हणतो आपण. पण आता लोक पॅन्टच घालत आहेत, दॅट्स वाय बसण्याचा काही प्रश्नच नाही, बरोबर. त्यामुळे पूर्वीचं जे होतं हे प्रेशर फॅक्टर क्रिएट करण्यासाठी, प्रोस्टेटवर प्रेशर पडण्यासाठी, आपणाला ओपन करण्यासाठी गुदभागाला ती पोझिशन घेणं गरजेचं होतं. पण ते पण राहिलं नाही आता. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं छोटे छोटे जे काही भाग आहेत की ते तुमच्या वेगधारण ह्या शब्दाच्या अंतर्गत येतात आणि त्यामुळं प्रचंड असे आजार उत्पन्न होतात, असं आहे. थँक्यू.